नमस्कार मित्रांनो, मी अश्विन पांडे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहणार आहे पोलीस भरती करणारे विद्यार्थी, जे नवीन विद्यार्थी असते, जे म्हणजे आपण आपल्या भाषेत म्हणतो अंड्यातून बाहेर निघालेले, म्हणजेच 12वी पास झालेले। तर मित्रांनो, 12वी पास झालेल्या मुलांमध्ये काही लक्षणं असतात, जे 2-3 लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, की काय लक्षणं असते जे पोलीस भरती तयारी करण्यास इच्छुक असतात किंवा त्यांना वर्दी भेटू शकते, अशी काही लक्षणे जे तुमच्यात असेल तर पहा। तर पुढे जाण्याअगोदर तुम्हाला सांगू इच्छितो, आपल्या या चॅनलवर प्रत्येक पोलीस भरतीची छोट्यात छोटी अपडेट आणि महत्त्वाची लहानात लहान माहिती मी तुम्हाला या शेअर करत असतो। जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करून एक लाईक नक्की करा। तर मित्रांनो पहा, लक्षणं 3 महत्त्वाची लक्षणे मी तुम्हाला सांगणार आहे। पोलीस भरतीची 3 महत्त्वाची लक्षणं। पहिलं लक्षण आहे की पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी जे 12वी पास झाले त्यांची फर्स्ट सिच्युएशन सांगतो मी तुम्हाला। समजा आपण एखाद्या एरियात राहत आहे, त्या एरियात जर एखादी पोलीसची गाडी आली, कोणत्याही कारणास्तव एखाद्या बाईने एखाद्या माणसाले झोडपलं, तर काय होते, एक गाडी येते पोलीसची, एकदम लोकल एरियात तेच असते, तेच कंडिशन आहे आता, की भांडणं झाले, फाशी घेण्याचा प्रयत्न केला, यानं तिला मारलं किंवा शेजाराचं भांडण झालं, तर पोलीसची गाडी येते आणि पोलीसची गाडी आल्यानंतर त्याच्यात 2-4 पोलीसवाले येतेच, ठीक आहे। मग गाडी आली, पोलीसची गाडी आल्यानंतर तो विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याचं लक्षण सांगत आहे मी, पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्याचं लक्षण। गाडी आली की एले बोमीट्रस, अरे पोलीसची गाडी आली, चल 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 झपकन चप्पल घालू दे, नाही तर बिना चपलीचाच निघू दे। तिथे गेल्यानंतर तो पात्रेन पोलीसची गाडी कशी आहे, राहते गाडी नॉर्मलच, फक्त त्याच्यावर पोलीस नाव, त्याच्या 3 कलरच्या 3 पट्ट्या, त्याच आकर्षित करते त्याला की पोलीसची गाडी होय। कशी आहे गाडी, चाकासहित पूर्ण पाहून घेतो हँडलपर्यंत। मग ती गाडी पाहिल्यानंतर पोलीसवाले उतरते, पोलीसवाले उतरल्यावर तो पोलीसवाल्याचं निरीक्षण, बूट कसा घातलेला आहे, हातात घड्याळ कोणती आहे, वर्दी कशी दिसते, कसा राहते, कसा भांग केला, टकला आहे काय, कसा आहे काय, नाही सगळं चेक करते तो पोलीसवाल्याला, खालून वरपर्यंत पाहते। जेवढा एखादा पोरगी पाहायला गेल्यावर तिला पाहत नाही, एवढा पाहते पोलीस भरतीची तयारी करणारा पोट्टा पोलीसवाल्याले। आता बघ, पोलीसवाल्याला निरीक्षण चालू राहते त्याचं, कसा बोलते, मग तिथं आले पोलीसवाले की ते जे काही काम त्याचं करण पंचनामा हे ते, हा त्याच्या इकडे पात्र आहे, ती कसे बोलते, कसे चालते। आणि पोलीसवाल्याला तर तुम्हाला माहीतच आहे की थोडीशी अंगावर वर्दी असली की थोडा रोप त्याला बोलाच लागते, बोलते का रे, हां चल बाहेर निघा, असं तसं, असं बोलल्यानंतर येले वाटते, हा वा कल्ला करते अरे बम खतरनाक। म्हणजे हे पहिलं लक्षण आहे त्याचं, की त्याला वाटते की मी पोलीस बनन, मी असाच बोलान, मी असाच रे, मी अशीच वर्दी घालान, मग मी बॉडी बनवान, पोलीस बनल्यावर मी बॉडी बनवान, म्हणजे थोडीशी बॉडी दिसली पाहिजे। म्हणजे हे लक्षण आहे पहिलं पोलीस भरतीचं। गाडी आली या एरियात की त्याला एवढा इंटरेस्ट की तो घरात थांबणार नाही, पोलीस बनणारा पोरगा। काय सांगतो मी, पहिलं लक्षण, खरंच पोलीस भरती इच्छुक करणारा पोट्टा जर असन किंवा पोलीस भरतीची तयारी करायची असन किंवा त्याला पोलीस व्हायचं असन आणि खरंच त्याच्यात क्वालिटी आहे, तो पोट्टा पोलीसची गाडी आपल्या एरियात आली की तो घरात थांबणार नाही, तो तिथं जाऊन काही ना काहीतरी दुरून पाहीन, मागून पाहीन, भिन, पण तो तिथंच येईल दिवा लावाले। हा झाला पहिला महत्त्वाचं लक्षण, पहिलं मुद्दा होता। दुसरं लक्षण पोलीस भरतीचं, दुसरं लक्षण आहे, आपल्या एरियात जर कोणी पोलीस भरती तयारी करत असन किंवा कोणतेही पोरं आपल्यापेक्षा मोठे जे 2-4 वर्षापासून तयारी करू राहिले, हा काय करण, ते तयारी करत असन तर त्याला पाहिन हे कसे राहते, मग बोलताना त्याच्याच बोलण्यावर लक्ष, पोलीस भरतीचा गोळा एवढा फरक, आता एवढा चालला तेवढा चालला, मग रिपिटेशन मारली, आज एवढं झालं, 5-50 टाईम आला, हे आला, ते गोष्टी करते, याला काही घंटा समजत नाही, पण तरी हा लक्ष देते तिथं की अरे यार याच्या गोष्टी चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे। हा जास्त इन्वॉल्व व्हायचा प्रयत्न करते त्याच्यात। ते मोठे हा जरी वयानं लहान असला तरी पण हा काय करते, त्याच्यात लक्ष देते। हे माझा स्वतःचा अनुभव आहे, मी जो तुम्हाला सांगत आहे, हे होते असं। पोलीस भरतीची करायची इच्छा असेल किंवा वर्दी घेण्याची इच्छा असेल तर हे लक्षणं तुमच्यात असते आणि हा तसाच प्रयत्न करते। हे झालं पहिलं लक्षण। त्याने क्लास कुठं लावले, कसा अभ्यास करते, काय विचारते अभ्यासात, म्हणजे हे त्याच्यात जाणून घेण्याची जिज्ञासा असते त्या पोरात, हे म्हणजे हे करतेच तो। हे झालं पोलीस भरतीचं दुसरं लक्षण। आणि शेवटचं आणि तिसरं लक्षण आहे पोलीस भरतीचं, कोणताही पोलीसवाल्याचा पिक्चर आला, तो साऊथचा असो का मग बॉलिवूडचा असो, पोलीसवाल्याचा पिक्चर, दबंग, सिंघम, सिम्बा अशा टाईपचे पिक्चर पोलीसवाल्याचे, प्रत्येक पोलीसवाल्याचा पिक्चर तो पोट्टा पाहतेच। म्हणजे तो टॉकीजून जर गेला असेल तर यूट्यूबवर पाहीन, कुठेही पाहीन, टी व्हीवर आलेला असेल एखादा पोलीसवाल्याचा पिक्चर तो पाहून घेईन किंवा टॉकीजवर स्पेशल जाईन। अमरावतीमध्ये जे विद्यार्थी अमरावतीमध्ये हा व्हिडिओ पाहत आहे त्यांच्याकरिता आता 12वी झालेल्या विद्यार्थ्यांना भरपूर शुभेच्छा। जे भरपूर विद्यार्थी पास झालेले आपल्या अमरावती जिल्ह्यातले, ऑफलाईन बॅचेस आपल्या गोपालनगर एरियात 12वी झालेल्या स्पेशल विद्यार्थ्यांसाठी स्पेशल पोलीस भरती बॅच चालू करते आपण।
गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण, जी के 4ही विषय म्हणजे पोलीस भरतीचा संपूर्ण विषय आपण एकाच ठिकाणी आपल्याच क्लासवर शिकवत आहे आणि भरतीसाठी मार्गदर्शन, संपूर्ण मार्गदर्शन आणि ग्राउंडसुद्धा संपूर्ण आपण आपल्या ठिकाणी देत आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन क्लासेस, काय ऑनलाईन नाही, ऑनलाईनसाठी मला विद्यार्थी कॉल करतात, ऑनलाईन नाही म्हणता मी, ऑफलाईन बॅचेस लावायचे असेल तर गोपालनगरमध्ये दत्त मंदिरासमोर आपले बॅचेस आहे, एकलव्य कोचिंग क्लासेस. माझा नंबर हा स्क्रीनवर दिसत असेल, अश्विन पांडे. मला कॉल करा आणि संपर्क करा. ह्या हॅबिट पोलीस भरतीचे करणारे, म्हणजे पोलीस भरती करणारे पोट्टे जे आहे, पोलीसवाल्याचा पिक्चर लय इंटरेस्ट पाहिजे, लय इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे सिंगम झाला, बम चालला होता सिंगम, म्हणजे पोट्ट्याला असं वाटतं की मी सिंगमच बनतो, बस बॉडी बनवायची आहे. म्हणजे आता काही पोट्ट्यानं मनात क्रेज केला होता, पोलीस भरती देता येतं तर जीमेल लावून दिली, लागलो तर वर्दी फिट झाली पाहिजे. चांगली गोष्ट आहे, काही विषय नाही आहे, पण पहिले वर्दी घेऊन घ्या, नंतर जिम मारायला भरपूर टाईम भेटते. या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तर आपल्या मित्रांना पोलीस भरतीचे चॅनल शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.